नमस्कार. महाराष्ट्र नगर परिषद भरती अंतर्गत यापूर्वी जो निकाल प्रसिद्ध करण्यात आला, तर या संदर्भात एक महत्त्वाचं परिपत्रक निवड याद्यांसंदर्भात प्रसिद्ध करण्यात आले आहे. तर यामध्ये माहिती घेतली असता तर अशा प्रकारचे परिपत्रक आहे. तर यामध्ये नगर परिषद कर निर्धारण, तसेच प्रशासकीय सेवा, त्यानंतर महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा स्थापत्य व महाराष्ट्र नगर परिषद लेखापरीक्षक व लेखापाल सेवा यांची परीक्षा ही एकापेक्षा अधिक सत्रामध्ये पार पाडलेली आहे. त्यामुळे अशा महाराष्ट्र नगर परिषद सेवा गट क परीक्षा 2023 मधील उमेदवारांना विविध सत्रासाठी घेण्यात आलेल्या उत्तरपत्रिकांचे गुणांकन समानीकरण नॉर्मलायझेशन करण्यात येणार आहे, असं यापूर्वी सांगण्यात आलं होतं. तर आता देखील नॉर्मलायझेशन नवीन जो काल निकाल प्रसिद्ध करण्यात आला तो एकत्रित गुण याद्या होत्या. आता नव्याने नॉर्मलायझेशन करून नवा निकाल प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दुसरी महत्त्वाची सूचना म्हणजेच सध्या जी 5 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली गुणपत्रिका आहे ती फक्त विद्यार्थ्यांची एकत्रित गुण यादी आहे. तर या लक्षात घ्या की अशा प्रकारच्या याद्या ज्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत त्या एकत्रित गुण याद्या आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारचं सिलेक्शन तुमचं दिलेलं नाही आहे. आणि यामध्ये दुसरी महत्त्वाची सूचनामध्ये पाहू शकता की सदरच्या निकाल यादीमध्ये जो पहिला पेपर आहे तर अशा प्रकारचे 2 पेपर आहेत, पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 यांचं सर्वप्रथम नॉर्मलायझेशन होईल. आणि पहिल्या पेपरमध्ये येथे मुद्दा क्रमांक 6.1 आणि 6.1.4 तर इथला मुद्दा क्रमांक 6.1.4 पाहू शकता की यामध्ये पेपर क्रमांक 1 ची परीक्षा ही एकत्र एकाच वेळी घेण्यात येईल. आणि पेपर क्रमांक 1 मध्ये किमान 85% गुण प्राप्त करणाऱ्या परीक्षार्थ्यांचाच पेपर क्रमांक 2 तपासण्यात येईल. तसेच पेपर क्रमांक 2 मध्येही परीक्षार्थ्याने किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. तर लक्षात घ्या अशा प्रकारे 2 पेपर घेण्यात आले आहेत. त्यामध्ये पहिल्या पेपरमध्ये 85% गुण हवेत आणि दुसऱ्या पेपरमध्ये सुद्धा 45 गुण हवे आहेत. तर लक्षात घ्या ज्यांचे पहिल्या पेपरमध्ये 85% गुण आहेत अशांची नावं ठेवली जाणार आहेत आणि ज्यांचे 85% गुण नाहीत अशांची नावं वगळली जाणार आहेत. तसेच दुसऱ्या पेपरमध्ये देखील 85% गुण असतील त्यांचे दुसऱ्या पेपरमध्ये नावं चेक केली जातील. त्यांचे जर दुसऱ्या पेपरमध्ये 85% गुण असतील तर त्यांचं नाव ठेवलं जाईल, अन्यथा नाव वगळण्यात येईल. तर अशा प्रकारे ही नोटीस नव्याने प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा.